27 सप्टेंबर 2025 प्यार प्रेम काढाल असा तामिळ सिनेमा पाहिला. काही नाही, टिपिकल एक लव्ह स्टोरी आहे दोन तरुण वयात आलेल्या मुलांची. आणि थोडक्यात त्या मुलाचं दोन्हीकडची ओढाताण, की आईवर पण तेवढंच प्रेम, त्या मुलीवरही तेवढंच प्रेम, आणि ती मुलगी काही लग्नाला तयार नसते आणि आईला सून हवी असते घरात आणि साधी पाहिजे असते. तर त्याच्यात मग आईची तब्येत खराब होते. मग काय करायचं, त्या ह्याच्यातल्या ओढाताणीत त्या दोघांचं प्रेम, आईकडे जास्त ओढ, आणि मग शेवटी काय होते असं ते प्रेमाची गोष्ट आहे. आणि जे सगळे हिरो हिरोईन आहेत ते बहुतेक नवीनच आहेत आणि प्रॉमिसिंग वाटतात, दिसायलाही चांगले आहेत. आणि कधी नव्हे ते तामिळमध्ये गोरे हिरो हिरोईन आहेत. आता थोडक्यात स्टोरी असते की एक जो हिरो आहे तर तो एक साध्या घरात वाढलेला असतो, संस्कारी घरात. त्याला कशाचंही व्यसन नसते, सिगरेट दारू काही नाही. घरात 2 वेळ आईच्या हातचं खायचं, बाहेरचंही फारसं खाणं नाही, फारसे मित्र नाही. त्याची आई टेलरिंग पण करत असते घरामध्ये, तर एक टेलर मित्र असतो. मित्र म्हणजे काय, मोठा माणूस असतो पण त्याच्याकडे ब्लाऊजला बटन हुक लावायला, आपला ने आण करायला, तर त्याच्यामुळे ती ओळख झालेली असते. आणि एक ऑफिसमधला सतीश म्हणून एक मित्र असतो. बाकी त्याच्याशी फारसे कोणी मित्र नसतात. तर ऑफिसमध्ये जिथे तो काम करत असतो त्याच्याच पलीकडच्या याच्यामध्ये कंपार्टमेंटमध्ये मुलगी, सुंदर मुलगी असते, ती काम करत असते. हा नुसता तिच्याकडे बघत असतो आणि काही दिवसांनी एकदम ती मुलगी ह्यांच्या ऑफिसमध्ये दिसते. म्हणजे तिने तिकडचा जॉब सोडून ती इकडे आली असते. त्याचं आपलं एकतर्फीच प्रेम असतं, नुसतं बघत बघत बघत, पण त्याला ती खूप आवडत असते. आणि आईने कधीचा दोषा लावला असतो की मुलगी पाहायला चल, लग्न करूया लग्न करूया, तर तो हेच करत नसतो, आईला काही दादच देत नसतो. मग अशा ह्याच्यात एक दिवस ती एका त्यांच्या ऑफिसच्या मुलाला, म्हणजे त्या सतीशलाच विचारते की मला जरा बाहेर जायचंय, येशील का माझ्याबरोबर एक डान्सच्या ह्याच्यामध्ये. तर तो हो म्हणतो. तर मग हा आणि मग सांगतो ह्याला. तर तो चिडतो की तुला माहिती आहे की मला ती खूप आवडते, तू कसं हो म्हटलं, तू नाही म्हण म्हणजे मग मला ती विचारेल. आणि एव्हाना तिच्या लक्षात आलं असतं की हा आपल्याकडे अट्रॅक्ट होतो, म्हणजे बघत असतो वगैरे. मग ती त्याला विचारते, मग तो हो म्हणतो. मग तिथे त्या पबमध्ये त्याला लक्षात येतं की ही किती पिते, सटासट. आणि ती त्याला म्हणते तू पण, तो म्हणतो नाही मी अजिबात पित नाही. तर मग हळूहळू त्यांचं फिरायला जाणं, मग आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत असं तसं. आणि मग तीच त्याला घरी बोलवते की माझे वडील नाही आहेत वगैरे वगैरे, आणि त्याला अशी हिंट पण देते की त्या मेडिकल शॉपमधून तुला काही घ्यायचंय का वगैरे वगैरे. आणि शेवटी त्यांच्यामध्ये सेक्स होतो. पण तिचं म्हणणं असतं की आता सेक्स झाल्याबरोबर हा म्हणतो की मग आता आपण पुढची स्टेप करायची का, तर ती म्हणते पुढची म्हणजे काय, लग्न. तर ती एकदम ओरडते, ती म्हणे लग्न अजिबात नाही म्हणे, आणि मी अजून तुला ओळखतेच किती, आणि मी लग्नाचे नाही, माझे खूप स्वप्न आहेत, मला रेस्टॉरंट उघडायचं आहे, मला करिअर माझं बघायचं आहे, लग्न झाल्यावर मग लग्न मुलं सगळं त्याच्यातच जीवन जाते, त्याच्यामुळे नको. आणि आपण थोडं थांबूया ना, मला तुला समजून तर घेऊ दे एकदा, तू कसं आहे काय. मग घाईघाईनी आपण लग्न केलं, नाही पटलं पुढे, आता आपण लिव्ह इन मध्ये राहूया. तर मग हा म्हणतो की मला थोडा वेळ दे, कारण त्याला ते पटत नसतं आणि त्याला माहित असतं आपल्या घरी पण आवडणार नाही. त्याच्या वडिलांना थोडा अंदाज येतो, ते विचारतात तू कुठल्या कोणा मुलीच्या प्रेमात आहे का, तर तो सरळ नाही सांगतो. मग शेवटी लिव्ह इन मध्ये राहायचं ठरवतात. एक जवळच घर घेतो तो आपल्या घराच्या, की तिथे तिच्याबरोबर राहायचं, आणि बाकी वेळ जेव्हा तो घरी राहत असतो म्हणजे त्याला पटकन जाये करता येईल अशा ह्याच्यात. पण त्या ह्याच्यात त्याची खूप धावपळ चालू असते. आणि अशा ह्याच्यातच हा नाही 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 म्हणतो, म्हणून आईचा बीपी वाढत असतो, आईला डायबिटीज असतो, तब्येत तिची खराब होत जाते. मग डॉक्टर म्हणतात की आमच्या याने फक्त 25% ही बरी होणार आहे, तुम्ही
त्यांच्या मनासारखं त्यांना हॅप्पी ठेवायचा प्रयत्न करा. मग तो परत फायनली तिला विचारतो की काय तुझा विचार म्हणजे लग्नाबद्दलचा. तर म्हणजे कोणाला तू चूज करशील. तो म्हणतो मला आता माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे की तुला चूज करू का आईला चूज करू. आणि जर तशीच वेळ आली तर मी आईला चूज करणार. मग ती पण म्हणते तुला चूज करायचं का जॉब. तर ती म्हणे मग मी अशी वेळ आली तर मी माझा जॉब किंवा माझ्या करिअरला मी प्राधान्य देईन. झालं त्या दोघांचं फाटतं मग. आणि मग हा शेवटी आईला म्हणतो की ठीक आहे तू कुठली मुलगी दाखवते मी पाहून तिच्याशी लग्न करतो. आणि मीनव्हाईल ह्यांचं जेव्हा मध्ये एकदा थोडंसं वादावादी वगैरे भांडण झालं असतं तर हा यांच्या घरी आला असतो. वडिलांची ओळख वाढवलेली असते आणि वडील मुलांना मुलींना डान्स शिकवत असतात. त्यांच्याबरोबर तो डान्स करून त्यांना इम्प्रेस केलेलं असतं त्यांनी. म्हणजे वडिलांना तो आवडायला लागला असतो. पण मग शेवटी हा लग्नाचा निर्णय घेतो. आता हा लग्नाचा निर्णय घेतो म्हटल्यावर ही डिस्टर्ब होते तशी. आणि तिलाही जाणवतं की आपण हे आता ह्याच्यावर प्रेम करायला लागलोय. पण मग ती म्हणते की करिअर महत्वाचं म्हणून ती वडिलांना म्हणते मी सगळं सोडून चेन्नईला जाणार आणि ती निघते. पण मग वडील म्हणतात की मी पण ही अशी माझ्या आयुष्यात मोठी चूक केली होती. तुझी आई माझ्याकरता सगळं करायची, सगळं सॅक्रिफाईस करायची, मला कशाचं कमी पडू दिलं नाही. पण मी कधी तिचा विचारच केला नाही किंवा तिला काय आवडतं तिचं काय. मी फक्त माझ्याच करिअरचा आणि माझाच विचार केला. तर ती चूक तू करू नको. हा खूप चांगला मुलगा आहे आणि त्याला तू हातातनं जाऊ देऊ नको. मग ते परत गाडी तशीच वळवतात. पण तोपर्यंत याचं लग्न झालेलं असतं. मग ही जाते आपलं चेन्नई सोडून आपलं करिअर छान रेस्टॉरंट वगैरे सुरू करते. त्याच्यात 3 वर्ष जातात आणि अचानक तिला एक दिवस फोन येतो की याचा डायव्होर्स झालाय. काय तर त्या मुलीला प्रेग्नंट राहायचं नसतं तर ती अबॉर्शन करते आणि मग वाचतं त्याच्यातनं आणि मग ते दोघंही वेगळे होतात. तर जसंच तिला कळते तर ती घरी येते. मग तिचे वडील यांच्या घरी येतात मुलाच्या आणि सांगतात की तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण लग्न व्हायच्या आधीपासून माझी मुलगी आणि तुमचा मुलगा प्रेमात होते आणि एकमेकांशी त्यांना लग्न करायचं होतं. पण माझीच मुलगी लग्नाच्या विरोधात होती त्याच्यामुळे लग्न होऊ शकलं नाही आणि म्हणून तुमच्या मुलाला करावं लागलं लग्न. मग आईचे थोडेसे डोळे उघडते. ती म्हणते अरे मुलाचं लग्न म्हणजे काय. शेवटी आपल्याला मुलं आनंदातच पाहिजे त्यांच्या मनासारखं आहे. ठीक आहे म्हणे मग तुम्हाला हरकत नसेल तर मग आपण ह्या दोघांचं लग्न लावून घेऊ. कुठे आहेत म्हणे दोघं. केव्हाचा फोन लावतोय आपण त्यांना उचलत नाही. तर बघतात तर हे दोघं केव्हाच एकमेकांना भेटून आणि त्यांचं सुरू झालेलं असतं सगळं कार्यक्रम. तर ओव्हरऑल अशी म्हणजे लव्ह स्टोरी आहे की दोघं इतके प्रेमात असतात की शेवटी मग सगळं विसरून लग्न करायचं ठरवतात. आणि तीच म्हणजे जेव्हा म्हणते की आता आपण लग्न करूया तर हाच म्हणतो काय लग्न अजिबात नको मी आता एक अनुभव घेतलेला आहे आणि असं करून तो सिनेमा संपतो. तर ओव्हरऑल रोमॅन्टिक आणि कॉमेडी असं छान टाइमपास सिनेमा आहे.